शंकरचा स्वभाव तुम्हाला खरं सांगू का, मनमोकळा आहे, स्वच्छंदी आहे. सगळ्याशी छान गप्पा मारणारा, मित्रांबरोबर मैत्री ठेवणारा, स्ट्रिक्ट स्वभावाचा, स्ट्रॉंग शरीराचा हा शंकर ज्यावेळी गौरीला बघतो, त्यावेळी सगळं विसरून जातो, स्वतःला विसरून जातो आणि तिच्या निखळ प्रेमात पडतो. तर शंकरच्या अशा 2 छटा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक स्ट्रॉंग बॉडी पर्सनॅलिटीवाला शंकर आणि एक प्रेमात पडलेला शंकर. तुम्हाला नक्की आवडेल बघायला. खरं स्त्री प्रधान आहे ना, ही मालिका आहे बरोबर आहे. बट आजपर्यंत आपण बघत आलोय, ज्याचं उदाहरण मी पण आहे, की कर्तृत्ववान स्त्री जर पाठीशी असेल ना, तर पुरुष नक्कीच यशस्वी होतो. तसंच ह्यामध्ये एक असं काहीतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू, बहुतेक, की एका स्त्रीला यशस्वी होण्यासाठी, एका स्त्रीला एक चांगल्या आयुष्यामध्ये जोडीदार मिळण्यासाठी पण एका पुरुषाची गरज असते. शंकर ती कॅपॅबिलिटी घेऊन गौरीच्या आयुष्यात येत असेल. शंकरचं स्वतःचं, स्वतःच्या गौरीबद्दलचं, स्वतःच्या मातोश्रीबद्दलचं काय मत असेल का? हे सगळं तुम्हाला या मालिकेमध्ये बघायला मिळेल. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे, जर ट्विस्ट आहे तर आत्ता सांगण्यात काही मजा नाही. त्यामुळे तुम्ही 15 जून पासून नक्की बघा. कृष्णाईच्या लेकी दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या झी मराठीवर. सगळ्या ट्विस्टची उत्तर तुम्हाला तिथेच मिळणार आहेत. खूप छान आहे. ट्विंकल ही खूप हार्ड वर्किंग मुलगी आहे, कष्टाळू मुलगी आहे. चांगलं पाठांतर, चांगली डायलॉग डिलिव्हरी, चांगला स्क्रीन प्रेझेन्स आणि ॲज अ ह्युमन बिईंग ती एक चांगली व्यक्ती आहे. त्यामुळं गौरी बरोबरचं शंकरचं नातं हे नक्कीच चांगलं असणार आहे. मजेशीर किस्से म्हणण्यापेक्षा की आउटडोर शूटिंग आम्ही 10 दिवस केलं. त्यामध्ये खूप कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्याचं एक जबाबदारी आपल्यावर असते. पण त्याचबरोबर साताऱ्याचा निसर्ग असा आहे की जो आपला साथ घालत असतो. तर साताऱ्याचा निसर्ग अनुभवता अनुभवता आमच्या संपूर्ण टीमने मनापासून कष्ट करून प्रामाणिकपणे एक चांगलं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे, जे तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. मजेशीर किस्से सांगण्यापेक्षा मी तुम्हाला हे सांगेल की जे प्रयत्न तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही केलेत, त्याला दाद म्हणून तुम्ही ही सिरियल नक्की बघा. हा, नक्कीच नक्कीच. जसं तुमच्या फिजिकल कष्टांची गरज असते, तसं तुम्ही मेंटली प्रिपेअर असणं पण गरजेचं असतं. आणि मेंटली प्रिपेअर आपण त्याच वेळी होतो ज्यावेळी एका भक्तीची तुम्हाला एक पाठिंबा असतो. भक्ती हीच आपली शक्ती असते. सो मी मारुतीरायाचा भक्त आहे. मी त्याकडे प्रार्थना केली होती की एक चांगलं काम जे माझ्यासाठी योग्य आहे असं काम मला मिळू दे. आणि कृष्णाईच्या लेकीच्या माध्यमातून शंकर हे पात्र मला मिळालं. त्यासाठी मी परमेश्वराचा पण आभारी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा, झी मराठीचा आभारी. प्रेक्षकांसाठी हेच सांगेल की आम्ही आमचं काम खूप छान पद्धतीने करतोय तुम्हाला मनोरंजन करण्याचं. तर तुम्ही फक्त एक काम करा, 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बघायला विसरू नका. कृष्णाईच्या लेकी फक्त आपल्या झी मराठीवर. माझा लुक नेगेटिव्ह सारखा आहे, पण माझं कॅरेक्टर अजिबातच नेगेटिव्ह नाहीये. हे कॅरेक्टर अगदी फणसासारखं आहे. वरून कडक, दिसायला कडक, पण आतून अगदी फणसाच्या गरासारखं मऊ आणि गोड. त्यामुळे खूप वेगळं कॅरेक्टर आहे. अ, बाकीच्या म्हणजे नेते असतील किंवा काही व्यावसायिक असतील ज्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायच्या आहेत, त्यांच्याबरोबर ही सत्यभामा अगदी कडक आणि करारी असते आणि तिच्या घरच्यांबरोबर, काही गरजू लोकांबरोबर, तिच्या मुलांबरोबर ती अगदी सॉफ्ट आणि गोड बाई असते. माझं कॅरेक्टर तसं नाहीये ॲक्चुअली. मी स्त्रियांना कमी लेखत नाही. अ, मी उलट जे पुरुष स्त्रियांना त्रास देतात किंवा वरचढ म्हणायला जातात, त्यांच्या बाजूने कधीच नसते. हे खूपच स्ट्रॉंग आणि चांगलं कॅरेक्टर आहे. कुठेही स्त्रियांवर अन्याय करणारं किंवा कुणावरही फॉर दॅट मॅटर कुणावरही म्हणजे ती कुणावरही अन्याय झाला त्यांच्या गावात, तर तिला ते मान्यच नसतं. ती पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूची असते. सेटवरचं वातावरण खूप छान असतं. निवेदिता ताई इतकी फ्रेंडली आहे, म्हणजे त्या एवढ्या मोठ्या ॲक्टर आहेत. त्या खूपच नावाजलेल्या आणि सुंदर अभिनेत्री आहेत. पण तो म्हणजे तसं आम्हाला कधी जाणवतच नाही. कारण त्या आमच्या सारख्या बनून असतात. आमच्या सारख्या बनून राहतात. खूप मजा, मस्ती, गप्पा, गोष्टी चाललेल्या असतात आमच्या. एकत्र जेवायला बसतो आम्ही. खूप मजा करतो. त्यामुळे ऑफ स्क्रीन केमिस्ट्री आमची खूपच छान आहे. मला वाटत नाही मला ट्रोलिंग होईल कारण मी अर्थात शंकर आणि गौरीच्या नात्याच्या मध्ये मी येईनच. ते आवडणार नाहीये प्रेक्षकांना. पण माझी बाजू ते समजून घेतील असं मला वाटतंय. फार ट्रोल करू नका मला त्यासाठी. ॲक्चुअली माझी ऑडिशन झाली. तेव्हा मला अनिकेत साने आमचे डिरेक्टर आहेत. त्यांनी फार छान हे कॅरेक्टर समजावून सांगितलं. तेव्हाच मला ते कळलं म्हणजे माझ्या आणि त्यांच्या इंटरॅक्शनवरून मला तेव्हा कळलं, की काय कॅरेक्टर आहे. तर ऑडिशनपासूनच आमचं एक छान ट्युनिंग जमलं
आणि तशाच धर्तीवर आम्ही आता काम करतोय आणि ते काम तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे. प्लीज आमची मालिका 15 जून पासून कृष्णाईच्या लेकी ही मालिका रोज रात्री 7 वाजता प्रसारित होणार आहे. ती नक्की बघा. तुम्हाला ही मालिका खूप आवडणार आहे. कारण स्त्री शक्तीचा अनुभव तुम्हाला या मालिकेतून उत्कटतेने पाहायला मिळेल आणि खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे एक स्त्री गोड आहे, एक स्त्री करारी आहे, एक स्त्री खमकी आहे, एक स्त्री वाईट आहे, अ, एक पुरुष गुंड आहे, एक पुरुष खूप साधा, सरळ आहे, मनाने छान आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप चांगल्या लाघवी भूमिका आहेत. तर तुम्ही नक्की पहा कृष्णाईच्या लेकी.